नमस्कार. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. आजचा हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे. नमस्कार स्वामी भक्तांनो. कारण आपण बोलणार आहोत पितृदोष, त्याची कारणं, संकेत आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे त्यावर केले जाणारे उपाय. आणि हा विषय साधा नाही, कारण अनेक वेळा आपल्या आयुष्यात जे अडथळे येतात ते फक्त नशिबामुळेच नसतात, तर त्यामागे काही अदृश्य कारण असतात. थोडा वेळ शांत बसा आणि स्वतःला एक प्रश्न विचारा. तुमच्या आयुष्यात असं होतं का की कितीही प्रयत्न केला तरी काम पूर्ण होत नाही? घरात सतत वादविवाद होतात, पैसे येतात पण टिकत नाहीत, मुलांच्या प्रगतीत अडथळे येतात. जर असं होत असेल तर याला आपण पितृदोषाचा संकेत मानतो. आता समजून घ्या, पितृदोष म्हणजे काय. पुराणानुसार जेव्हा आपल्या पूर्वजांची आत्मा असंतुष्ट असते किंवा त्यांना योग्य तर्पण श्राद्ध मिळत नाही, तेव्हा त्यांच्या अपूर्ण इच्छा राहिलेल्या असतात. आपल्या आयुष्यात अडथळे निर्माण करतात. त्यांच्या अपूर्ण इच्छा आपल्या चालू जीवनात अडथळे आणण्याचे काम करतात. म्हणूनच आपण पितृदोष जेव्हा ज्या घरात असतो त्या घरात सगळे ठीक नसते. हे कुठे लिहिले आहे? गरुड पुराणामध्ये लिहिलेले आहे. गरुड पुराणामध्ये हे सांगितले जाते आणि इतर धर्मग्रंथांमध्ये सुद्धा याचा उल्लेख सापडतो की जेव्हा पूर्वजांची सेवा होत नाही तेव्हा घरात अडचणी वाढतात. आता तुम्हाला काही संकेत सांगते जे पितृदोष असल्याचं दर्शवतात. पहिला संकेत, घरात सतत वाद होत राहणे, लहान लहान गोष्टीवर भांडणे होणे, हे पितृदोषाचं प्रमुख कारण आहे. दुसरा संकेत, कामात अडथळे येणे, कितीही प्रयत्न केला तरी यश मिळत नाही. तिसरा संकेत, पैसे येतात पण टिकत नाहीत. चौथा संकेत, मुलांच्या शिक्षणात किंवा प्रगतीत अडथळे येणे. पाचवा संकेत, मन सतत अस्वस्थ राहणं, शांतता न मिळणे. काहीही केलं तरी आपले मन समाधानी राहत नाही, शांतता मिळत नाही, कुठेही गेलं तरी आपण निराशच राहतो. हे एक पितृदोषाचं प्रमुख कारण आहे. आणि एखाद्या घरात जर विनाकारण थोड्या थोड्या गोष्टीवरून जर भांडणं होत असतील तर समजा हा पितृदोषाचा एक प्रकार आहे. हे संकेत जर तुमच्या आयुष्यात दिसत असतील तर हा विषय खूप गंभीर आहे. पण घाबरायचं काही कारण नाही, कारण यावर आपल्या शास्त्रामध्ये उपाय सांगितलेले आहेत. आणि हे जर उपाय तुम्ही मनात श्रद्धा ठेवून जर केले तर तुमच्या घरातील अडचणी नक्कीच दूर होतील. आणि आज आपण ते समजून घेणार आहोत. आता पहिला आणि सर्वात सोपा उपाय, अमावस्येच्या दिवशी सकाळी लवकर उठा, स्नान करा आणि घरातील देवासमोर एक दिवा लावा. हा दिवा तुपाचा असेल तर उत्तम. आता त्या दिव्यासमोर तुमच्या पितरांना आठवा, त्यांचं नाव घ्या आणि मनापासून प्रार्थना करा. जर काही चूक झाली असेल तर आम्हाला माफ करा आणि आमच्या आयुष्यावर कृपा करा. हा साधा उपाय आहे पण त्यामागची भावना खूप महत्त्वाची आहे. म्हणून हा उपाय तुम्ही उद्या अमावस्याच्या दिवशी करू शकतात, कारण हा उपाय केल्याने तुमचे पितृ जे आहेत ते तुमच्यावर प्रसन्न होतील आणि तुम्हाला दिलेला शाप मागे घेतील आणि भरभरून तुम्हाला आशीर्वाद देतील. म्हणूनच पितृदोष हा खूप महत्त्वाचा मानला जाणारा विषय आहे. आता उपाय दुसरा. हा उपाय साधा आहे पण त्यामागची भावना खूप महत्त्वाची आहे. आता उपाय दुसरा, कावळ्यांना अन्न देणे. पुराणामध्ये कावळा हा पितरांचा दूत मानला जातो. म्हणून अमावस्येला किंवा रोज शक्य असेल तर कावळ्यांना भात, रोटी द्या. हा उपाय खूप प्रभावी मानला जातो, कारण कावळाच आपल्या पितरांचा दूत आहे. म्हणून त्याला जे आवडते आपल्या माणसाला ते कावळ्याला खायला द्या. याने पितृदोष कमी होईल. तिसरा उपाय, गरीब आणि गरजूंना अन्नदान करा. जेव्हा आपण अन्नदान करतो तेव्हा त्याचं पुण्य आपल्या पितरांपर्यंत पोचतं. आणि जेव्हा आपल्या घरातीलांनी दान केलं तर पितरांना पण ते खूप महत्त्वाचं असतं. म्हणून महिन्यातून एकदा तरी अन्नदान नक्की करा. आता चौथा उपाय, पिंपळाच्या झाडाला पाणी घाला. पिंपळ हे पवित्र मानलं जातं आणि तिथे देवतांचा वास असतो असं मानलं जातं. म्हणून शनिवारी किंवा अमावस्याला पिंपळाला पाणी घाला आणि नमस्कार करा.
आता 5वा उपाय, घरात मोठ्यांना सन्मान करा, कारण आपले आईवडील हेच आपले पहिले देव आहे आणि त्यांचा अपमान केला तर पितृदोष खूप वाढतो. म्हणूनच आईवडिलांचा अपमान करू नका, यामुळे पितृदोष वाढतो. पितृदोष जेव्हा वाढतो तेव्हा आपल्याला कोणतंही दैवत वाचू शकत नाही. म्हणून आपण पितरांचा अपमान न होऊ देता त्यांना प्रसन्न कसे ठेवायचे हे उपाय केल्यावर ते प्रसन्न राहतात. म्हणून हे उपाय तुम्ही नक्की करा. हे उपाय खूप साधे आहेत आणि तुम्हाला करण्यासारखे आहेत. जर हे तुम्ही मनातून आणि श्रद्धेने केले तर तुमच्या घरातील वातावरण नक्कीच बदलेल. हे उपाय करताना एक गोष्ट लक्षात ठेवा, ही फक्त भावना नाही आणि श्रद्धा नाही, तर मनापासून केलेला एक प्रयत्न आहे. भावना आणि श्रद्धा या दोन्हीसोबत तुमच्या मनाची श्रद्धा खूप महत्त्वाची आहे. आणि थोडं थांबा आणि विचार करा, तुम्ही हे उपाय करू शकता का? जर करू शकत असाल तर नक्की करा. आता पुढची महत्त्वाची गोष्ट, पितृदोष लगेच संपत नाही, त्यासाठी वेळ लागतो. म्हणून हे उपाय नियमित करा आणि पेशन्स ठेवा. आता तुम्हाला वाटत असेल हे उपाय तर आपण ऐकले, पण खरंच याचा परिणाम कसा होतो? हा खूप महत्त्वाचा प्रश्न आहे. थोडा वेळ शांत बसा आणि एक गोष्ट समजून घ्या, आपण जे काही करतो त्याचा परिणाम फक्त आपल्यावरच नाही तर आपल्या पुढच्या पिढ्यांवरही होतो आणि यालाच आपण कर्म म्हणतो. पुराणामध्ये स्पष्ट सांगितलं आहे, जर आपण आपल्या पितरांचा सन्मान केला नाही, तर त्यांचं स्मरण केलं नाही तर त्याचा परिणाम आपल्या आयुष्यात दिसतो. आता मी तुम्हाला एक खरी गोष्ट सांगणार आहे आणि ती गोष्ट ऐकल्यावर तुम्हाला कळेल पितृदोष नेमका काय असतो. एक कुटुंब होतं. सगळं ठीक चाललं होतं, पण अचानक त्यांच्या आयुष्यात अडचणी सुरू झाल्या. पैसे कमी पडायला लागले, घरात वादविवाद वाढले, मुलांच्या शिक्षणात अडथळे आले. त्यांनी खूप उपाय केले पण काहीच फरक पडत नव्हता. शेवटी एका ज्ञानी व्यक्तीने त्यांना सांगितले की तुम्ही तुमच्या पितरांचं स्मरण करत नाही, त्यांच्यासाठी काही करत नाही. मग त्यांनी अमावस्याला अन्नदान सुरू केलं. कावळ्यांना अन्न द्यायला लागले आणि रोज एक छोटा दिवा लावायला लागले. तेव्हापासून त्यांच्या घरची परिस्थिती बदलली. पहिल्याच दिवशी काहीच बदल झाला नाही, पण काही दिवसांनी हळूहळू बदल दिसायला लागला. घरात शांतता आली, कामे पुढे सरकली आणि काही महिन्यातच त्यांची अवस्था पूर्णपणे बदलून गेली. ते पहिल्यापेक्षा जास्त पैशांनी श्रीमंत झाले, घरातील अडचणी कमी झाल्या, वादविवाद पूर्णपणे थांबले. ही आपल्या पितरांची कृपा आहे. ही गोष्ट आपल्याला काय शिकवते की बदल हळूहळू होतो, एकदाच होत नाही. आणि देव काही चमत्कार करत नाही, ते फक्त आपल्याला एक चांगली विचार करण्याची बुद्धी देतात. आणि विचार चांगला झाला की आपण निर्णय चांगले घेतो. म्हणून अंधविश्वास ठेवायचा नाही, उपाय करा. उपाय केल्यावर तुमच्या आयुष्यातील सगळ्या अडचणी दूर होणार आहेत. बदल हळूहळू होतो आणि श्रद्धेने केलेला उपाय कधीही वाया जात नाही. म्हणूनच तुम्ही जेवढे करताल तेवढे श्रद्धेने आणि विश्वासानेच करा. आता आणखीन एक महत्त्वाची गोष्ट, पितृदोष फक्त पूजा करून जात नाही, आपल्या वागण्यातही बदल करावा लागतो. आता तुम्हाला काही नियम सांगते, ते जे खूप महत्त्वाचे नियम आहेत. पहिला नियम, आईवडिलांचा आदर करा, त्यांच्याशी कधीही वाईट बोलू नका. दुसरा नियम, अन्न वाया घालवू नका, कारण अन्नाला देव मानलं जातं. म्हणून आपण अन्नाची कधीच नासाडी करू नये. तिसरा नियम, गरजूंना मदत करा. जरी थोडी मदत केली तरी चालेल, तुम्हाला जेवढी जमेल तेवढी मदत करा आणि ती मनापासून करा. चौथा नियम, घरात स्वच्छता ठेवा, कारण स्वच्छतेत सकारात्मक ऊर्जा राहते आणि जेव्हा आपल्या घरात स्वच्छता असते तेव्हा पितृ पण संतुष्ट होतात आणि देवी महालक्ष्मी माता पण प्रसन्न राहते. पाचवा नियम, दररोज 1 मिनिट पितरांचं स्मरण करा. रोज
1 मिनिट तरी आपल्या पितरांचं स्मरण करा, आठवण करा आणि त्यांना धन्यवाद द्या. त्यांना म्हणा की आम्ही तुमच्यामुळेच या घरात राहू शकतो, याच्यात राहू शकतो, म्हणून तुमचे कोटी कोटी प्रणाम. आपण आज जे काही आहोत ते आपल्या पूर्वजांमुळे आहोत. त्यांनी खूप काही केलं आहे, म्हणून त्यांच्यासाठी थोडा वेळ काढणं ही आपली जबाबदारी आहे. आता तुम्हाला एक पॉवरफुल उपाय सांगते. स्वामी भक्तांनो, आपण जे काही आहोत ते आपल्या पूर्वजांमुळे आहोत. त्यांनी खूप काही केलं आहे, म्हणून त्यांच्यासाठी थोडा वेळ काढणं ही आपली जबाबदारी आहे. आता मी तुम्हाला एक पॉवरफुल उपाय सांगते, जो खूप कमी लोकांना माहीत आहे आणि खूप कमी लोकांनीच केलेला आहे. ज्यांनी केलेला आहे त्यांना अनुभव नक्कीच आलेला आहे. काय करायचं? अमावस्येच्या दिवशी 1 लोटा पाणी घ्या. त्यात थोडं काळं तीळ टाका आणि घराबाहेर उभा राहून हळूहळू ते पाणी जमिनीवर सोडा आणि मनात म्हणा, हे पितरांनो, तुमच्यासाठी हे अर्पण आहे, आमच्यावर कृपा करा. हा उपाय खूप प्रभावी मानला जातो, पण लक्षात ठेवा, हे करताना मन पूर्णपणे शांत ठेवा. घाई करू नका. आणि शेवटचा आणि सर्वात महत्त्वाचा भाग, तुम्ही कितीही उपाय केले पण जर तुमच्यात विश्वास नसेल तर त्याचा परिणाम कमी होतो. म्हणून विश्वास ठेवा आणि पेशन्स ठेवा, कारण पेशन्स ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे. जेव्हा तुम्ही पेशन्स ठेवता तेव्हा तुमच्यापेक्षा जास्त पटीने पित्र आपल्याला देतात, कारण देव कधीही उशीर करत नाही. ते फक्त योग्य वेळेची वाट पाहतात. कदाचित तुमच्या आयुष्यात बदल सुरू झाला आहे, फक्त तुम्हाला हे ओळखायचं आहे. आजपासून हे छोटे छोटे उपाय करा आणि बघा, हळूहळू सगळं बदलायला लागेल. स्वामी भक्तांना खूप लोकांनी हे उपाय केले आणि त्यांना फरक जाणवला. घरात शांतता आली, कामं पुढे सरकली आणि त्यांना फरक जाणवला. घरात शांतता आली, कामे पुढे सरकली आणि मन हलकं वाटायला लागलं. आता शेवटची गोष्ट जी खूप महत्त्वाची आहे, आणि ती गोष्ट करताना तुम्ही कधीही घाबरू नका, कारण पितर आपल्याला त्रास देण्यासाठी नसतात. ते फक्त आपल्याला आठवण करून देतात की आपण त्यांना विसरू नये. म्हणून आपल्या घरात इतक्या प्रकारच्या अडचणी येतात, कारण आपण पितृदोष लागला असं म्हणतो. म्हणून फक्त पित्र म्हणतात, आम्हाला विसरू नका, कारण जर आम्हाला विसरलात तर तुमच्या घरात खूप प्रकारच्या अडचणी येऊ शकतात. म्हणून त्यांचा सन्मान करा आणि त्यांच्यासाठी प्रार्थना करा. कदाचित तुमच्या आयुष्यातील अडथळे हळूहळू दूर व्हायला लागतील. स्वामी भक्तांनो, आता तुम्ही हा व्हिडिओ इथपर्यंत बघत आहात, याचा अर्थ एकच आहे, तुम्हाला तुमच्या आयुष्यात बदल हवा आहे. आणि आज आपण ज्या विषयावर बोलत आहोत तो विषय साधा नाही. हा विषय आहे पितृदोष. थोडा वेळ शांत बसा आणि स्वतःच्या आयुष्याकडे पहा. कधी असं वाटतं का की सगळं असूनही काहीतरी कमी आहे? कामं अर्धवट राहत आहेत, कितीही केलं तरी पण अपयश येत आहे, घरात शांतता नाही, छोट्या छोट्या कारणावरून वादविवाद होतात, मन सतत अस्वस्थ वाटतं. जर असं होत असेल तर याकडे दुर्लक्ष देऊ नका, कारण काही वेळा आपल्या आयुष्यात खूप आणि खूप प्रकारच्या वाईट घटना घडतात. म्हणून पितृदोष हे जर लक्षणे तुमच्यात असतील तर तुम्हाला पितृदोष आहे, हे नेहमी लक्षात ठेवा. कारण काही वेळा आपल्या आयुष्यातील अडथळे आपल्या हातात नसतात, ते आपल्या पूर्वजांशी जोडलेले असतात. स्वामी भक्तांनो, पुराणामध्ये स्पष्ट सांगितले आहे, जेव्हा आपले पितर संतुष्ट नसतात
तेव्हा ते आपल्याला संकेत देतात आणि ते संकेत आपण ओळखले नाही तर अडचणी वाढत जातात. आता मी तुम्हाला काही खोल संकेत सांगणार आहे जे खूप लोक इग्नोर करतात. पहिला संकेत, घरात सतत नकारात्मकता जाणवणे, कोणत्याही कारणाशिवाय मन भारी वाटणे. दुसरा, काम सुरू होतं पण पूर्ण होत नाही, जणू काहीतरी अडवतं. पहिला संकेत, घरात सतत नकारात्मकता जाणवणे, कोणत्याही कारणाशिवाय मन भारी वाटणे. दुसरा संकेत, काम सुरू होतं पण पूर्ण होत नाही, जणू काहीतरी अडवतंय, कोणीतरी अडवतंय. तिसरा संकेत, रात्री वाईट स्वप्न येणे, पाण्याचे, मृत व्यक्तीचे किंवा भीतीदायक दृश्य येणे. हे पण पितृ आपल्यापासून संतुष्ट नाहीत याचे कारण आहे. चौथा संकेत, घरात अचानक आर्थिक अडचणी वाढणे, पैसे येतात पण टिकत नाहीत. पाचवा संकेत, मुलांच्या आयुष्यात अडथळे निर्माण होणे, शिक्षणात, करिअरमध्ये समस्या निर्माण होणे. हा एक पितृदोषाचा प्रकार आहे. स्वामी भक्तांनो, हा फक्त योगायोग नसतो, हे संकेत असतात. आता प्रश्न येतो, हे सगळं दूर कसं करायचं? याचं उत्तर आहे श्रद्धा प्लस योग्य उपाय. आता मी तुम्हाला एक खूप चांगला आणि खोलवर असणारा उपाय सांगणार आहे. हा उपाय खूप पॉवरफुल आहे आणि या उपाय केल्यानंतर नक्कीच तुमच्या आयुष्यामध्ये चांगले प्रकारे आनंद येऊ शकतो. तुमची फॅमिली सुखाची राहू शकते. तुमच्या परिवारामध्ये एक आनंदी वातावरण निर्माण होऊ शकते. हा उपाय खूप प्रभावशाली आहे आणि पॉवरफुल आहे. अमावस्याच्या दिवशी सकाळी स्नान करून एक तांब्याचा लोटा घ्या. त्यात स्वच्छ पाणी भरा. त्यात काळं तीळ टाका. आता घराबाहेर उभा करून पूर्व दिशेकडे तोंड करा आणि हळूहळू ते पाणी जमिनीवर सोडा आणि मनात म्हणा, हे माझ्या पितरांनो, तुमच्यासाठी हे अर्पण आहे, आमच्यावर कृपा करा. हे करताना मन पूर्णपणे शांत ठेवा. पण याचा परिणाम खोल असतो. तुम्हाला लगेच फरक जाणवणार नाही, पण तुम्ही हा उपाय दर अमावस्याला केला तर याचा उपाय केलेला त्याचे फळ तुम्हाला नक्की मिळेल. आता दुसरा उपाय, अन्नदान करा. गरुड पुराणात सांगितलेलं आहे की अन्नदान हे सर्वात मोठं दान आहे. जेव्हा आपण गरजूंना अन्न देतो तेव्हा त्याचं पुण्य थेट पितरांपर्यंत पोहोचतं. म्हणून महिन्यातून किमान एकदा तरी गरजू व्यक्तींना अन्नदान करा. जेवढं जमेल तेवढंच करा. आता तिसरा उपाय, कावळ्यांना अन्न द्या. कावळा हा पितरांचा दूत मानला जातो. म्हणून अमावस्याला कावळ्यांना भात, पोळी द्या किंवा जे पितरांना आवडतं ते द्या आणि मनात प्रार्थना करा. आता चौथा उपाय, पिंपळाच्या झाडाला पाणी घाला. पिंपळ हे अत्यंत प्रभावी झाड आहे. तिथे देवतांचा वास मानला जातो. शनिवारी किंवा अमावस्याला पिंपळाला पाणी घाला आणि 3 वेळा प्रदक्षिणा करा. आता पाचवा उपाय, घरात मोठ्यांचा सन्मान करा. मोठ्यांमध्ये आई वडील हेच आपले पहिले दैवत आहेत. म्हणून त्यांचा अपमान केला तर कोणताही उपाय काम करत नाही. म्हणून हे उपाय करताना तुमच्या आई वडिलांचा अपमान करू नका. जमलं तर तुम्ही त्यांची सेवा करा, कारण सेवा केल्याने पितृदोष खूप कमी होतो. हे उपाय करताना एक गोष्ट लक्षात ठेवा, हे फक्त बाहेरचं नाही, हे आतून करायचं असतं. म्हणजे बाहेरून झालेला बदल हा काही करत नाही, काही उपयोग करत नाही, पण आतून झालेला बदल सगळ्यात महत्त्वाचा असतो. आता थोडा वेळ डोळे बंद करा आणि तुमच्या पितरांना आठवा. त्यांचं नाव घ्या आणि त्यांना धन्यवाद द्या, कारण आपण जे काही आहोत ते त्यांच्यामुळेच आहोत.
आता मी तुम्हाला एक छोटी कथा सांगते. एक व्यक्ती होता. त्याच्या आयुष्यात खूप अडचणी होत्या. तो खूप मेहनत करायचा, पण काही जमत नव्हतं. एक दिवस त्याला कोणीतरी सांगितलं की पितृदोष आहे. त्याने हे उपाय सुरू केले. सुरुवातीला काहीच बदल झाला नाही, पण त्याने सोडलं नाही. तो करत राहिला. काही महिन्यांनी हळूहळू त्याच्या आयुष्यात बदल झाला. त्याची कामे सुरळीत पार पडू लागली. घरात शांतता आली आणि त्याला समजलं की श्रद्धा आणि संयम खूप महत्त्वाचे आहेत. म्हणून विश्वास, श्रद्धा आणि संयम पाळणे हे खूप महत्त्वाचे मानले जाते. म्हणून वेळ जरी गेला तरी तुम्ही उपाय करा. पितृदोष आपोआप कमी होईल. तुमच्यासोबतही असंच होऊ शकतं. फक्त तुम्ही हार मानू नका आणि हे उपाय नियमितपणे करा. आता शेवटची एक गोष्ट जी खूप महत्त्वाची आहे, कधीही घाबरू नका. पितर आपल्याला त्रास देण्यासाठी नाही, तर ते आपल्याला योग्य मार्ग दाखवण्यासाठी असतात. म्हणून त्यांचा सन्मान करा आणि त्यांचे स्मरण करा. त्यांच्या आठवणीत एक छोटासा दिवा लावा. कदाचित तुमच्या आयुष्यातील अंधार हळूहळू दूर होईल. पितृ तुमच्या आयुष्यात नवीन प्रकाश घेऊन येतील. म्हणूनच तुम्हाला जर हे सगळे उपाय आवडले असतील तर आपल्याला कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ अशी कमेंट करा. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल किंवा आपल्या चॅनलवरचे दुसरे व्हिडिओ आवडले असतील तर ते जाऊन पहा आणि उद्या अमावस्येला हा उपाय नक्की करा. कारण हा उपाय केल्याने तुमच्या आयुष्यातील सगळ्या गोष्टी दूर जातील आणि पितृ दोष पूर्णपणे कमी होतील आणि पितृ दोन्ही हातांनी तुम्हाला आशीर्वाद देतील. सगळं काही चांगलं होवो म्हणून आशीर्वाद देतील. म्हणून जे जे उपाय आपण सांगितले आहेत ते उद्याच्या अमावस्येलाच करायचे आहेत. कारण अमावस्येला केलेला उपाय थेट पितरांपर्यंत पोहोचतो अशी मान्यता आहे. म्हणून उपाय करा आणि उद्याच करा. हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण यामध्ये सगळं काही डिटेलमध्ये सांगितलेलं आहे. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडत असेल तर आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.